नेक्स्ट ॲप्लिकेशन पाहूयात आपण बायोटेक्नॉलॉजीचं. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी टू प्रोड्यूस द ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कोण असतात? ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हे असे ॲनिमल आहेत ज्यांच्यामध्ये एखादा दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा जीन इंट्रोड्यूस केलेला आहे. आता हा जीन फक्त सोमॅटिक सेलमध्ये इंट्रोड्यूस नाही केलेला, तर हा जर्म लाईनमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. ट्रान्सजेनिक ॲनिमल्सच्या जर्म लाईन सेल्स म्हणजे ज्या रिप्रोडक्टिव्ह सेल असतात लाईक स्पर्म अँड एग यांच्यामध्ये सुद्धा तो जीन ट्रान्सफर केलेला असतो. म्हणजेच या ट्रान्सजेनिक ॲनिमलपासनं प्रत्येक जनरेशनमध्ये हे जीन ट्रान्सफर होत राहतील. म्हणून लक्षात ठेवा, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर द ॲनिमल्स विच कॅरी द कॅरियर जीन इन देअर जर्म लाईन. यावर एखादा MCQ विचारला जाऊ शकतो. आता हे जे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहेत, या ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचे यूज काय काय आहेत, ॲप्लिकेशन्स काय काय आहेत. हे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आपण बायोरिॲक्टर म्हणून वापरू शकतो. बायोरिॲक्टर म्हणजे एखादं प्रॉडक्ट ट्रान्सजेनिक ॲनिमलच्या बॉडीमध्ये तयार केलं जाऊ शकतं. खूप सारे ह्युमन थेरॉपटिक प्रॉडक्ट्स आहेत जे या ट्रान्सजेनिक ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये तयार केले जाऊ शकतात. जे जीन्स रिस्पॉन्सिबल असतात ह्युमनमध्ये प्रॉडक्ट तयार करण्यासाठी किंवा ह्युमनमध्ये एखादं प्रोटीन एक्सप्रेशन होतं, ते जे प्रोटीन आहे ते एक्सप्रेस करणारे जे जीन्स असतील हे आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये टाकू शकतो, त्यांच्या सेलमध्ये टाकू शकतो, त्यांच्या जर्म लाईनमध्ये पास ऑन करू शकतो. जर्म लाईनमध्ये पास ऑन केल्यामुळे ह्या ज्या सेल्स असतील किंवा या सेलपासनं जर्मलाईनच्या ज्या रिप्रोडक्टिव्ह सेल आहेत यापासनं जे काही नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होणार आहेत त्या ऑर्गॅनिझमच्या प्रत्येक सेलमध्ये तो जीन असणार आहे आणि तो एक्सप्रेस होणार आहे. म्हणजेच त्या ट्रान्सजेनिक ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये हे ह्युमन थेरॉपटिक प्रॉडक्ट्स तयार केले जाऊ शकतात अँड दीज कॅन बी यूज्ड ॲज अ बायोरिॲक्टर. बायोरिॲक्टर म्हणून खूप सारे ट्रान्सजेनिक कॅटल्स तयार केलेले आहेत, ट्रान्सजेनिक पिग्स तयार केलेले आहेत, ट्रान्सजेनिक फिश तयार केलेले आहेत. याबद्दलसुद्धा आपण डिस्कस करूयात. त्यानंतर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हे एखादा पर्टिक्युलर जीन असेल, त्या जीनचं एक्सप्रेशन ॲनिमलमध्ये कसं होत असेल हे अभ्यासण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा कॅन्सरवाला जीन असेल तर तो जो कॅन्सर कॉजिंग जीन आहे, सपोज सायंटिस्टला सस्पेक्ट आहे की संशय आहे की काही जे जीन्स आहेत ते कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, काही ट्रान्सपोझॉन्स कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. मग चेक कसं करणार? आपण ह्युमन मॉडेल तर वापरू नाही शकत. मग हे जे जीन्स असतील ना, हे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स लाईक रॅट्समध्ये ट्रान्सफर करायचे किंवा माईसमध्ये ट्रान्सफर करायचं आणि मग ऑब्झर्व करायचं की त्यांच्यामध्ये कॅन्सर इंड्यूस होतो का, किंवा काही फॅक्टर्स आहेत ज्यामुळे कॅन्सर इंड्यूस होतो असं जर ऑब्झर्व झालं असेल, किंवा एखादा जेनेटिक डिसऑर्डर असेल तो एखाद्या जीनमुळे होतो की नाही, किंवा त्याचं एक्सप्रेशन कसं आहे हे पाहण्यासाठी ट्रान्सजेनिक ॲनिमल्समध्ये आपण जीन इंट्रोड्यूस करू शकतो. नेक्स्ट आहे यूज ऑफ दिस ट्रान्सजेनिक ॲनिमल्स इन द टॉक्सिकॉलॉजिकल स्टडीज. टॉक्सिकॉलॉजिकल स्टडीज म्हणजे काय? एखादा फूड प्रॉडक्ट आहे, त्या फूड प्रॉडक्टमध्ये एखादं प्रिझर्वेटिव्ह यूज केलं जातं किंवा खूप सारे इंडस्ट्रियल इफ्लुएंट असतात, त्या इंडस्ट्रियल इफ्लुएंटमध्ये खूप सारे केमिकल्स रिलीज केले जातात. या केमिकल्सचा ह्युमनच्या बॉडीवर किंवा ॲनिमल्सच्या बॉडीवर काय टॉक्सिक इफेक्ट होऊ शकतो याचा अभ्यास टॉक्सिकॉलॉजीमध्ये केला जातो. ठीक आहे. तर टॉक्सिकॉलॉजीमध्ये रॅबिट्सचा वापर केला जातो किंवा माईसचा वापर केला जातो आणि या माईसच्या बॉडीवर त्या केमिकल्सचा काय हार्मफुल इफेक्ट होतो किंवा त्या केमिकल्सचा किंवा त्याशी रिलेटेड एखादे ड्रग असेल तर ती ड्रग किती टॉक्सिक आहे, एखादं वॅक्सिन टॉक्सिक आहे की नाही, ॲलर्जिक आहे की नाही, या सर्वांचा अभ्यास ट्रान्सजेनिक ॲनिमल्सवर केला जातो. पुढे आहे झेनोग्राफ्टिंग. काही ॲनिमल्स हे ग्राफ्टिंगसाठी सुद्धा वापरले जातात. झेनोग्राफ्टिंग म्हणजे ह्युमनचे ऑर्गन्स हे आपण एखाद्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये सुद्धा डेव्हलप करू शकतो. ह्युमनचे जे ऑर्गन्स आहेत यासाठी जे रिस्पॉन्सिबल जीन असतील ते एखाद्या ट्रान्सजेनिक ॲनिमलच्या बॉडीमध्ये टाकून ते ऑर्गन्स त्या ट्रान्सजेनिक ॲनिमलच्या बॉडीमध्ये सुद्धा आपण डेव्हलप करू शकतो. आणि एकदा ते ऑर्गन डेव्हलप झाले की त्या ॲनिमल्सला किल करून ते जे ऑर्गन आहेत ते ऑर्गन ह्युमनमध्ये ग्राफ्ट करू शकतो. याला झेनोग्राफ्टिंग असं म्हणतात. ओके, झेनोग्राफ्टिंगवरती सुद्धा ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर आहे कॅन्सर रिसर्च. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ट्रान्सजेनिक माईस जे आहेत ते कॅन्सर रिसर्चसाठी सुद्धा यूज केले जातात. असंच एक ट्रान्सजेनिक माईसचं मॉडेल तयार केलं होतं. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरसाठी काही जीन रिस्पॉन्सिबल असतात असं ऑब्झर्व झालं. हे जीन आहेत MYC जीन आणि RAS जीन. हे MYC आणि RAS जीन जे आहेत हे ट्रान्सजेनिक माईसमध्ये ट्रान्सफर केले गेले आणि या ट्रान्सजेनिक माईसचा अभ्यास केला गेला की हे जे जीन्स आहेत हे ट्रान्सजेनिक माईसमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर या
माईसमध्ये कॅन्सर होतो की नाही होत. ठीक आहे, तर यासाठी कॅन्सर रिसर्चसाठी सुद्धा ट्रान्सजेनिक माईसचा वापर केला गेला. त्यानंतर पहा, काही फार्म ॲनिमल्स जे आहेत यांचं प्रोडक्शन किंवा यांच्यापासून मिळणारे जे प्रोडक्ट आहेत, डेअरी प्रोडक्ट असतील, यांच्यामध्ये खूप मोठी इन्क्रीज बायोटेक्नॉलॉजीने किंवा ट्रान्सजेनिक कॅटल्स तयार करून झालेली आहे. फार्म ॲनिमल्स लाईक होस्टेन, जर आपण एखादी नॉर्मल डेअरीची काऊ पाहिली, डेअरी म्हणजे डेअरी प्रॉडक्ट देणारी काऊ म्हणजे दूध देणारी जर काऊ पाहिली, तर ती जनरली एक 10 वर्षांपूर्वी जनरली ते 2 ते 3,000 लिटर वार्षिक एवढंच दूध देत होत्या. आज अशा काही ट्रान्सजेनिक काऊ बनवलेल्या आहेत ज्यांना आपण जनरली होस्टेन म्हणतो. या होस्टेन बनवलेल्या आहेत. या होस्टेन गाई 6,000 ते 8,000 लिटर पर इयर दूध देऊ शकतात आणि त्याहीमध्ये काही सुपेरियर होस्टेन आहेत की जे सुपेरियर होस्टेन 8 ते 10,000 लिटर पर इयर एवढं दूध देऊ शकतात. कळतं, म्हणजे 2,000 ते 3,000 लिटर्स पर इयर वरनं हे उत्पादन किती वाढवलं आहे, 8,000 ते 10,000 लिटर्स पर इयर. ठीक आहे. त्यानंतर काही हेन बनवलेल्या आहेत. पहिले काही कोंबड्या असायच्या, ज्या कोंबड्या पहिल्या काळामध्ये जनरली 70 एग्स द्यायच्या वार्षिक, ज्या जनरली आपण म्हणतो ना गावरान किंवा ज्या जनरल व्हरायटी आहेत हेनच्या, त्या 70 एग्स पर इयर द्यायच्या. आज अशा तयार केलेल्या आहेत हेन ज्या 250 एग्स देऊ शकतात वार्षिक. ठीक आहे. 250 एग्स पर इयर कॅन बी लेड बाय द हेन. अशा ट्रान्सजेनिक हेनसुद्धा बनवलेल्या आहेत. बोवाईन म्हणजे कॅटलमध्ये किंवा ज्या काऊ असतात, त्या काऊ जे मिल्क देतात, त्या मिल्कमध्ये कॅसिन नावाचं प्रोटीन असतं. कॅसिन हे एक प्रकारचं स्लो डायजेस्टिंग प्रोटीन आहे. हे जे स्लो डायजेस्टिंग प्रोटीन आहे, हे प्रोटीन खूप युजफुल असतं. कारण जर रात्रीच्या वेळेस आपण दूध घेतलं तर या स्लो डायजेस्टिंग प्रोटीनमधनं कंटिन्युअसली बॉडीला प्रोटीन सप्लाय किंवा अमायनो ॲसिडचा सप्लाय होत राहतो. ठीक आहे. तर मग असे कॅटल डेव्हलप केलेले आहेत, असे ट्रान्सजेनिक काऊ डेव्हलप केलेले आहेत ज्यांच्यामध्ये हे कॅसिन प्रोटीन 8 ते 20% वाढवलेलं आहे. कसं वाढवलं आहे हे जे कॅसिन प्रोटीन आहे, या कॅसिन प्रोटीन तयार होण्यासाठी जे जीन्स रिस्पॉन्सिबल असतात, एक आहे बीटा आणि दुसरा आहे कप्पा कॅसिन जीन. बीटा अँड कप्पा कॅसिन जीनच्या ॲडिशनल कॉपीज या ट्रान्सजेनिक कॅटलमध्ये इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. या ॲडिशनल कॉपीज बीटा आणि कप्पा कॅसिनच्या इंट्रोड्यूस केलेल्या असल्यामुळे हे जे कॅटल्स असतील, हे कॅटल ॲडिशनल कॅसिन बनवतील आणि ॲडिशनल कॅसिन बनवून 8 ते 20% इन्क्रीज ही कॅसिन प्रोटीनमध्ये, मिल्कच्या कॅसिन प्रोटीनमध्ये झालेली ऑब्झर्व झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर ट्रॅसी ही एक स्कॉटलँडमध्ये ट्रान्सजेनिक काऊ बनवलेली आहे. या ट्रान्सजेनिक काऊमध्ये ह्युमन मिल्क प्रोटीनसाठी जो जीन रिस्पॉन्सिबल असतो, हा जीन इंट्रोड्यूस केलेला होता. ट्रॅसी या काऊमध्ये ह्युमन मिल्क प्रोटीनसाठी जो जीन रिस्पॉन्सिबल असतो, ह्युमनच्या मिल्कमध्ये जो जीन असतो, मिल्कमध्ये जे प्रोटीन असतं त्या प्रोटीनसाठी जो जीन रिस्पॉन्सिबल असतो, हा जीन या काऊमध्ये इंट्रोड्यूस केला आणि ही जी काऊ आहे तिच्या दुधामध्ये, तिच्या मिल्कमध्ये ह्युमन मिल्क प्रोटीनसुद्धा तयार करते. ठीक आहे. अशीच फर्स्ट जी ट्रान्सजेनिक काऊ होती ती होती रोझीमध्ये सुद्धा ह्युमन मिल्क प्रोटीनवाला जीन इंट्रोड्यूस केलेला होता. फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊ रोझी होती. अशीच एक काऊ आहे ट्रॅसी, या ट्रान्सजेनिक काऊ आहेत आणि यामध्ये ह्युमन मिल्क प्रोटीन तयार होतं, ह्युमन मिल्क प्रोटीन सिक्रेट होतं. पुढे आहे खूप सारे ट्रान्सजेनिक कॅटल्स बनवलेले आहेत जे ह्युमन थेरॉपेटिक प्रोटीन्स बनवतात. ह्युमन थेरॉपेटिक प्रोटीन म्हणजे काय, ह्युमनला जे काही डिसऑर्डर्स असतील त्या डिसऑर्डर्सला ट्रीट करण्यासाठी त्यांची थेरपी जी आहे, या थेरपीमध्ये वापरले जाणारे मेडिसिन्स किंवा प्रॉडक्ट हे जनरली प्रोटीन असू शकतात. ठीक आहे. तर हे जे प्रोटीनॅशियस प्रॉडक्ट आहेत, ह्युमन थेरॉपेटिक प्रोटीन आहेत, हे आपण कॅटल्समध्ये तयार करू शकतो. जसं की सीरम अल्ब्युमिन आहे, सीरममध्ये असलेला एक प्रोटीन आहे. दुसरा आहे लॅक्टोफेरिन, लॅक्ट अल्ब्युमिन. ठीक आहे. सीरम अल्ब्युमिन, लॅक्टोफेरिन, लॅक्ट अल्ब्युमिन असे प्रोटीन तयार केलेले आहेत जे कॅटल्समध्ये एक्सप्रेस होतात, तयार होतात. त्यानंतर पहा फॅक्टर 9 आहे. तुम्हाला माहिती फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 जे क्लॉटिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतात, हे फॅक्टर हिमोफिलिक पर्सनमध्ये बनत नाहीत. मग जर हिमोफिलिया असेल एखाद्या पर्सनला तर त्याला ट्रीट करण्यासाठी फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 यांचे जे जीन्स आहेत, हे जीन्स
कॅटलमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि कॅटलच्या ब्लडमध्ये हा प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन जो आहे फॅक्टर 9, या फॅक्टर 9ला कॅटलच्या ब्लडमध्ये तयार करू शकतो आपण जीन इंट्रोड्यूस करून. आणि असे फॅक्टर 9 जे तयार केलेले आहेत यांना सेपरेट करून, यांना प्युरिफाय करून ह्युमनमध्ये ज्या पर्सनला हिमोफिलिया झालेला असेल त्या पर्सनमध्ये क्लॉटिंगसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. तर असे वेगवेगळे प्रॉडक्ट ज्यांना म्हटलं जातं थेरॉपेटिक प्रोटीन्स, हे तयार केले जाऊ शकतात बाय युझिंग द ट्रान्सजेनिक कॅटल्स. पुढे पाहायचं आपल्याला काही ट्रान्सजेनिक शिप तयार केलेल्या आहेत. या ज्या ट्रान्सजेनिक शिप आहेत या मीट प्रोडक्शनसाठी तयार केलेल्या आहेत. यांच्यामध्ये फास्टर मीट प्रोडक्शन होतं, यांचं वेट जे आहे ते लवकर वाढतं. हे वाढण्यासाठी यांच्यामध्ये ह्युमन ग्रोथ फॅक्टर जीन इंट्रोड्यूस केलेला आहे. हा जो ह्युमन ग्रोथ फॅक्टर जीन आहे, या ह्युमन ग्रोथ फॅक्टर जीनमुळे या शिपची ग्रोथसुद्धा फास्टर होते. ओके. आणि या शिपमध्ये आणखी बॅक्टेरियल जीन्स इंट्रोड्यूस केलेले आहेत जे रिस्पॉन्सिबल असतात वूल प्रोडक्शनसाठी. शिपमध्ये 2 चेंजेस आहेत. एक आहे ह्युमन ग्रोथ फॅक्टर जीन इंट्रोड्यूस केलेला आहे, त्यामुळे मीट प्रोडक्शन फास्टर होईल. त्याचबरोबर इन्क्रीज्ड वूल प्रोडक्शन इज ऑब्झर्वड इन द शिप. इन्क्रीज्ड वूल प्रोडक्शन कसं ऑब्झर्व होईल ऐका. बॅक्टेरियल जीन्स सिस्टीन एम आणि सिस्टीन ई यावर एखादा MCQ येऊ शकतो. सिस्टीन एम आणि सिस्टीन ई हे बॅक्टेरियाचे जीन आहेत. हे बॅक्टेरियाचे जीन अमायनो ॲसिड आहे एक, त्या अमायनो ॲसिडचं नाव आहे सिस्टीन. या अमायनो ॲसिड सिस्टीनच्या सिंथेसिससाठी सिस एम आणि सिस ई हे जीन रिस्पॉन्सिबल असतात. हे जीन अशाच टाईपचे जीन हे या ट्रान्सजेनिक शिपमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत वूल प्रोडक्शनसाठी. कारण हा सिस्टीन जो आहे हा केरॅटिन प्रोटीन तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. केरॅटिन म्हणजे हेअर फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि वूलमध्ये पण काय असतं, केरॅटिन असतं. तर मग ॲडिशनल जीन्स बॅक्टेरियापासून ॲडिशनल जीन घेतले सिस एम आणि सिस ई जे सिस्टीनसाठी रिस्पॉन्सिबल असतात, सिस्टीन अमायनो ॲसिडसाठी तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. या जीन्सला इंट्रोड्यूस केलं या शिपमध्ये आणि या शिपमध्ये इन्क्रीज्ड केरॅटिन प्रोडक्शन झालं. म्हणजे केरॅटिन प्रोडक्शन जास्त झालं आणि इन्क्रीज्ड वूल प्रोडक्शन इज अचिव्ड इन द ट्रान्सजेनिक शिप. म्हणजे ट्रान्सजेनिक शिपमध्ये वूल प्रोडक्शन इन्क्रीज केलेलं आहे आणि मीट प्रोडक्शनसुद्धा इन्क्रीज केलेलं आहे. नेक्स्ट आहेत ट्रान्सजेनिक पिग्स. ट्रान्सजेनिक पिग्ससुद्धा मीट प्रोडक्शनसाठी म्हणजे इन्क्रीज मीट प्रोडक्शन झालेलं आहे ट्रान्सजेनिक पिग्समध्ये. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे झेनो ट्रान्सप्लांटेशनसाठी पिग्स वापरले जाऊ शकतात. झेनो ट्रान्सप्लांटेशन म्हणजेच आपण इथे डिस्कस केलेलं आहे की ॲनिमल्स झेनोग्राफ्टिंग किंवा झेनो ट्रान्सप्लांटेशनमध्ये ॲनिमल्समध्ये आपण काही स्पेसिफिक ऑर्गन डेव्हलप करतो आणि ते ऑर्गन जे असतात ते ह्युमनमध्ये ट्रान्सप्लांट केले जातात. हा जो पिग जे असतात या पिगमध्ये जो हार्ट असतो त्या हार्टची साईज आणि ह्युमनच्या हार्टची साईज ही जवळजवळ सेम असते. ओके. त्याचबरोबर पिग्सच्या हार्टमध्ये जे वॉल्व्ज असतात ते वॉल्व्ज ह्युमनसाठी सुद्धा ट्रान्सप्लांट केले जाऊ शकतात. पिग्सच्या बॉडीमध्ये जे वॉल्व्ज फॉर्म होतात हार्टसाठी, ते हार्टसाठीचे वॉल्व्ज ह्युमनमध्ये सुद्धा जवळजवळ 10 वर्षांपासून वापरले जातात. मग काही जे ट्रान्सजेनिक पिग्स असतील या ट्रान्सजेनिक पिग्समध्ये ह्युमन हार्टसाठी जे जीन रिस्पॉन्सिबल असतात ते जीन टाकलेले आहेत आणि त्यामुळे हार्टचे वॉल्व्स आणि हार्ट जे आहे पिगमध्ये डेव्हलप होईल. ह्युमनसारखं हार्ट किंवा ह्युमनसारखे कॅरेक्टरिस्टिक्स असलेले वॉल्व्स जे असतील ते पिगमध्ये डेव्हलप होतील आणि मग या पिगचा जे हार्ट वॉल्व आहेत हे हार्ट वॉल्व ह्युमनमध्ये ग्राफ्टिंगसाठी वापरले जाऊ शकतात. ठीक आहे. तर ट्रान्सजेनिक पिग्स आर यूज फॉर द हार्ट ट्रान्सप्लांटेशन और दीज आर यूज फॉर मेकिंग व्हेरियस काइंड ऑफ ह्युमन ऑर्गन्स, राईट. सो फॉर झेनो ट्रान्सप्लांट the transgenic pigs are produced. ट्रान्सजेनिक फिश फॉर्म केलेले आहेत. हे जे ट्रान्सजेनिक फिश असतात यामध्ये ग्रोथ हॉर्मोन इंट्रोड्यूस केलेला आहे ज्यामुळे ते फास्ट ग्रो होतील. त्यामध्ये मीट प्रोडक्शन जास्त होईल. इन्क्रीज प्रोटीन प्रोडक्शन होण्यासाठी चिकन क्रिस्टलाइन प्रोटीनचा जीन इंट्रोड्यूस केलेला आहे या ट्रान्सजेनिक फिशमध्ये. त्यानंतर या ट्रान्सजेनिक फिशमध्ये हायग्रोमायसिन रेझिस्टंट जीनसुद्धा इश्चेरिशिया कोलायचा इंट्रोड्यूस केलेला आहे. आता हे जे जीन आहेत यामुळे हे जे ट्रान्सजेनिक फिश असतील यांचा डिसीज रेझिस्टन्स जो आहे तो वाढेल. म्हणजे डिसीज रेझिस्टन्स पॉवर या ट्रान्सजेनिक फिशची इन्क्रीज झालेली आहे. ग्रोथ हॉर्मोनमुळे मीट प्रोडक्शन वाढलेलं आहे. चिकन क्रिस्टलाइन प्रोटीन इंट्रोड्यूस केल्यामुळे हे जे प्रोटीन आहे हे सुद्धा या ट्रान्सजेनिक फिशमध्ये इंट्रोड्यूस होईल किंवा तयार केलं जाईल.
इन्क्रीज कोल्ड टॉलरन्स या फिशमध्ये तयार केलेला आहे किंवा इम्पार्ट केलेला आहे बाय यूजिंग द ट्रान्सजीन्स आणि इम्प्रूव्ड ग्रोथसुद्धा अचीव केलेली आहे. सो ट्रान्सजेनिक फिश आर ऑल्सो प्रोड्यूस्ड. यांचा पर्पज आहे टू यूज दिस फिश ॲज अ फूड. नेक्स्ट आहे ट्रान्सजेनिक चिकन तयार केलेलं आहे. ट्रान्सजेनिक चिकन जे आहेत यांच्यामध्ये जे व्हायरल डिसीजेस असतात किंवा बॅक्टेरियल डिसीजेस असतात किंवा कोकिडायल डिसीजेस जे असतात यांच्या विरोधात रेझिस्टन्स पॉवर इन्क्रीज केलेली आहे. लोअर फॅट लेवल असलेलं चिकन, लोअर कोलेस्टेरॉल लेवल असलेलं चिकन आणि इन्क्रीज प्रोटीन कंटेंट असलेले चिकन डेव्हलप केलेले आहेत. काही ठिकाणी तर असे चिकन डेव्हलप केलेले आहेत की ज्यांना पंखच नाही आहेत. पंख नाही आहेत म्हणजे त्यांना फेदर नाही आहेत. ठीक आहे, फेदर नाही आहेत म्हणजे बॉडीवर केरॅटिनच नाही आहे. असे सुद्धा चिकन काही ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत. हे जे चिकन असतात यांच्या बॉडीवर फेदरच नसतात, त्यामुळे ते आफ्टर प्रोसेस म्हणजे किल केल्यानंतर त्यांना फेदर काढण्याची गरज पडत नाही. ठीक आहे, तर या पद्धतीने बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून ट्रान्सजेनिक चिकन तयार केलेले आहेत. आता हे सर्व जे ॲप्लिकेशन्स आपण स्टडी केले या ॲप्लिकेशन्स काही लोकांना चांगले वाटतात, काही लोकांना हे चांगले वाटत नाहीत. हा एक बायोएथिक्सचा इश्यू आहे. बायोएथिक्सचा इश्यू म्हणजे काय, जर आपण विचार केला तर प्रत्येक सोसायटीची एक विचारधारा असते किंवा प्रत्येक सोसायटीला एक विचारसरणी असते. तर ह्युमनमध्ये जनरली आपण असा विचार करतो किंवा इंडियामध्ये जनरली आपण असा विचार करतो की ॲनिमल्सला जो आहे खूप सारा हार्म होणार आहे. कारण ट्रान्सजेनिक फिश तयार करणार आपण, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीन इंट्रोड्यूस करणार, ट्रान्सजेनिक पिग्स तयार करणार, ट्रान्सजेनिक चिकन तयार करणार, ट्रान्सजेनिक कॅटल तयार करणार. तर ज्यावेळेस असे ट्रान्सजीन्स तयार केले जातात किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार केले जातात, या ट्रान्सजेनिक ॲनिमल्समुळे जे काही दुसरे नॅचरल स्पीशीज असणार आहेत त्या नॅचरल स्पीशीजला काही हार्म होऊ शकतो किंवा हे जे ट्रान्सजेनिक ॲनिमल असतात हे त्यांच्यापेक्षा सुपेरियर असू शकतात किंवा हे जे ट्रान्सजेनिक ॲनिमल आहेत त्यांच्याकडे आलेले हे जे जीन्स आहेत दुसऱ्या स्पीशीजकडे ट्रान्सफर करू शकतात, त्यांच्या स्पीशीजमध्ये ट्रान्सफर करू शकतात. यामुळे बायोडायव्हर्सिटीचे इश्यू क्रिएट होऊ शकतात, बायोएथिक्सचे इश्यू क्रिएट होऊ शकतात. तर सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम आहे बायोटेक्नॉलॉजिकली बनवलेले हे ट्रान्सजेनिक प्लांट असतील, ट्रान्सजेनिक ॲनिमल असतील, यामुळे बायोडायव्हर्सिटीला रिस्क आहे, रिस्क टू द बायोडायव्हर्सिटी. दुसरे रिस्क आहे एन्व्हायरमेंटला, कारण या ज्या स्पीशीज असतील या स्पीशीजमध्ये आपण वेगवेगळे जीन इंट्रोड्यूस केले तर त्यांची जी नॅचरल फूड चेन असेल ती फूड चेन इम्पॅक्ट होऊ शकते. जर एखाद्या ॲनिमलमध्ये आपण दुसऱ्या ऑर्गॅनिझमचं जीन इंट्रोड्यूस करतो आणि त्या ॲनिमलला दुसरा कोणीतरी ऑर्गॅनिझम खाणार आहे, त्याच्यावर जर त्याचे हार्मफुल इफेक्ट झाले तर समजते तुम्हाला. त्यामुळे काय होऊ शकतात, एन्व्हायरमेंटल इश्यूज क्रिएट होऊ शकतात, हेल्थशी रिलेटेड इश्यूसुद्धा होऊ शकतात. इथे हायग्रोमायसिन रेझिस्टंट जीन फिशमध्ये टाकलेला आहे. या जीन्सची कोणाला ॲलर्जी होऊ शकते. या जीन्सपासून मिळणारं जे काही प्रॉडक्ट आहे त्यामुळे दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझमला ॲलर्जी होऊ शकते. कळतं आहे तुम्हाला, म्हणजे हेल्थशी रिलेटेड इश्यूजसुद्धा होऊ शकतात. आणि हे जे हेल्थशी रिलेटेड इश्यूज आहेत किंवा हेल्थला कन्सर्न केलेले जे काही इश्यूज आहेत याचे इम्पॅक्टसुद्धा काही काळांमध्ये दिसू शकतात. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जे असतात हे जनरली नॉन टार्गेट ऑर्गॅनिझमवर जो इफेक्ट दाखवतात ते नॉन टार्गेट ऑर्गॅनिझमचे इफेक्ट आपल्या लक्षात येत नाहीत. फॉर एक्झाम्पल पहा, इथे सपोज या फिशमध्ये एखादा जीन इंट्रोड्यूस केलेला आहे जो जीन दुसऱ्या ऑर्गॅनिझमसाठी ॲलर्जी क्रिएट करतो. यांचा जो नॅचरल प्रिडेटर आहे त्या नॅचरल प्रिडेटरमध्ये जर ह्या फिशला खाल्ल्यामुळे किंवा या टाईपच्या ऑर्गॅनिझम्सला खाल्ल्यामुळे जर काही ॲलर्जिक रिॲक्शन्स क्रिएट होत असतील किंवा काही इनटॉक्सिसिटी किंवा टॉक्सिसिटी होत असेल तर ते जे नॅचरल त्यांचे प्रिडेटर असतील त्यांची संख्या कमी होऊन जाईल. बरोबर का नाही. म्हणजे जे आपल्याला टार्गेट करायचं नाही याचं आपल्याला असं करायचं की आपल्याला ह्याच्यापासून बेनिफिट इम्पार्ट करायचं, आपल्याला याच्यापासून बेनिफिट मिळवायचं आहे. परंतु जे नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम असतील यांना त्यांच्यापासून नुकसान होऊ शकतं. ठीक आहे. सो इफेक्ट ऑन द नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम. त्यानंतर हा इन्सेक्ट रेझिस्टन्स क्रॉप ज्या आहेत त्यासुद्धा तयार केलेल्या आहेत. या इन्सेक्ट रेझिस्टन्स क्रॉप ज्या आहेत या ज्या इन्सेक्टसाठी रेझिस्टंट आहेत त्या कदाचित ज्या बेनिफिशियल इन्सेक्ट आहेत त्यांच्यासाठी पण रेझिस्टंट होऊ शकतात. आपल्यासाठी काही इन्सेक्ट हे बेनिफिशियल पण आहेत. ते बेनिफिशियल इन्सेक्ट म्हणजेच नॉन टार्गेट होऊ शकतात, कारण जे बेनिफिशियल इन्सेक्ट आहेत ते सुद्धा किल केले जाऊ शकतात. कारण इन्सेक्ट पेस्ट जरी असेल एखादी आणि दुसरी बेनिफिशियल इन्सेक्ट असेल तर ती बेनिफिशियल इन्सेक्टसुद्धा किल केली जाऊ शकते इन्सेक्ट रेझिस्टन्स क्रॉपमुळे.
समजतंय? किंवा जो जीन फ्लो आहे, एक सपोज आता काही ट्रान्सजेनिक प्लांट्स तयार केलेले आहेत, ट्रान्सजेनिक प्लांटमधनं जे काही पोलन ग्रेन बनणार आहेत, त्या पोलन ग्रेनद्वारे क्रॉस पॉलिनेशन होऊन जे नॅचरल टाईपची पॉप्युलेशन असणार आहे, नॅचरल जी पॉप्युलेशन असणार आहे प्लांटची, त्या नॅचरल पॉप्युलेशनमध्ये ते जीन ट्रान्सफर होऊ शकतात, म्हणजे जीन फ्लो होऊ शकतो. आणि जीन फ्लो झाला तर जी काही नॅचरल पॉप्युलेशन आहे किंवा ज्याला आपण म्हणतो ना वाईल्ड व्हरायटीज ज्या आहेत, त्या वाईल्ड व्हरायटीज नष्ट होऊ शकतात. अँड दिस कॅन डिस्टर्ब द नॅचरल प्रोसेस ऑफ द डायव्हर्सिटी ऑर नॅचरल प्रोसेस ऑफ द एन्शायटीज, बायोलॉजिकल एन्शायटीज. जे बायोलॉजिकल एन्शायटीज आहेत किंवा बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम्स आहेत, यांच्यामध्ये जे नॅचरली रिप्रोडक्शन होतं किंवा यांच्यामध्ये जे नॅचरल जीन्स आहेत, हा जीन जो आहे हा बदलू शकतो या ट्रान्सजेनिक प्लांट्सच्या यूजमुळे. आता आपण पाहूयात इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट असेल बायोटेक्नॉलॉजीचा. पहिला इफेक्ट पाहूयात आपण, हर्बिसाइड यूज अँड इट्स रेझिस्टन्स. पहा आता काय होतं, पहा हर्बिसाइड जे आहेत हे हर्बिसाइड शेतामध्ये फवारले जातात टू किल द हर्ब्स. हर्ब्स हे जनरली मोनोकॉटिलिडॉन असतात. मग मोनोकॉटिलिडॉनस प्लांटला किल करण्यासाठी हर्बिसाइड्स यूज केले जातात. आता हर्बिसाइड शेतामध्ये ज्यावेळेस यूज केले जातात, कधी कधी त्यांचा इफेक्ट जी ॲक्च्युली जी आपली क्रॉप प्लांट आहे त्यावर सुद्धा होतो. म्हणजे ज्या प्लांटचं आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे त्या प्लांटला वर सुद्धा हार्मफुल इफेक्ट हर्बिसाइडचा होऊ शकतो. म्हणून सायंटिस्ट लोकांनी अशा काही प्लांट तयार केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल असं सोयाबीन तयार केलेलं आहे जे हर्बिसाइड रेजिस्टंट आहे. म्हणजे जर शेतामध्ये आपण हर्बिसाइड फवारलं तर त्या सोयाबीनवर त्याचा इफेक्ट नाही होणार, पण जे बाकीचे जे मोनोकॉटिलिडॉनस प्लांट असतील किंवा डायकॉटिलिडॉनस दुसरे प्लांट असतील ज्यांच्यासाठी ते हर्बिसाइड बनवलेलं आहे त्यांच्यावर त्याचा इफेक्ट होईल. समजतंय तुम्हाला? मी या केसमध्ये काय होऊ शकतं, या केसमध्ये जे हर्बिसाइड रेजिस्टंट प्लांट बनवलेले आहेत, या हर्बिसाइड रेजिस्टंट प्लांटमधनं जो काही रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स दुसऱ्या प्लांटमध्ये पण जाऊ शकतो. बरोबर का नाही? म्हणजे आता सोयाबीनचे तुम्ही प्लांट बनवले तर जे नॅचरल सोयाबीनचे प्लांट आहेत त्यांच्यामध्ये पण हा रेजिस्टन्स पास ऑन होऊ शकतो बाय देअर पोलन ग्रेन्स किंवा जे त्यांचे सेक्शुअल ऑर्गन्स आहेत त्या सेक्शुअल रिप्रोडक्शनद्वारे यांच्यामध्ये असलेले जीन्स हे पास ऑन होऊ शकतात. किंवा नेक्स्ट जनरेशनमध्ये ज्यावेळेस हे जीन पास ऑन होतील तर इन्सेक्ट म्हणजे जो हर्बिसाइड रेजिस्टन्स जो असेल तो वाढलेला असेल. असे जे रेजिस्टंट प्लांट आहेत हे जर आपण तयार केले तर आपल्याला जे हर्बिसाइड असतील त्याचा पण वापर जास्त करावा लागेल. बरोबर का नाही? जर हा रेजिस्टन्स काही दुसऱ्या प्लांटमध्ये पसरला तर ज्या प्लांटवर आपल्याला इफेक्ट दाखवायचा आहे त्यांच्यासाठी आपल्याला हर्बिसाइडचा वापर जास्त करावा लागेल. तर याचा ओव्हरऑल पूर्ण नेचरवर हार्मफुल इफेक्ट होणार आहे. कारण हर्बिसाइड्स हे केमिकल आहेत, यांचा आपल्या बॉडीवर सुद्धा हार्मफुल इफेक्ट होतो. जरी ते आपल्याला किल करत नसतील तरी कॅन्सरसारखे सिम्पटम्स या हर्बिसाइडमुळे किंवा पेस्टिसाइड्समुळे होऊ शकतात. समजतंय? इथे ही कन्सेप्ट लक्षात घ्या. हर्बिसाइडचा वापर इथे वाढला जाऊ शकतो किंवा पेस्टिसाइड रेजिस्टंट प्लांटसुद्धा तयार केलेले आहेत. ज्या पेस्टिसाइड रेजिस्टंट प्लांट जर तयार केल्या स्पेसिफिक प्लांट तर पेस्टिसाइडचा वापरसुद्धा वाढवावा लागेल. समजतंय? ओके, तर मग यामुळे हार्मफुल इफेक्ट होऊ शकतो. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ द बायोटेक्नॉलॉजी ऑन द अनटार्गेटेड स्पीशीज. याचं एक एक्झाम्पल सांगतो. जर इन्सेक्ट रेजिस्टंट प्लांट आपण पाहिल्यात बीटी कॉटन, बरोबर का नाही? बीटीच्या ज्या प्लांट आहेत, बीटी कॉटन असेल, यामध्ये बॅसिलस थुरिंजेन्सिसचा जीन आहेत, हे जे जीन आहे हे बीटीचे प्लांट आहेत. हे जनरली खूप साऱ्या इन्सेक्टला रेजिस्टंट झालेले असतात. ओके, बीटीचे प्लांट हे खूप साऱ्या इन्सेक्टसाठी रेजिस्टंट आहेत. तर जे इन्सेक्ट पेस्ट आहे त्याच्यासाठी रेजिस्टंट असलं तर हे बेनिफिशियल आहे आपल्यासाठी. परंतु हे बीटीचे प्लांट काही बटरफ्लायच्या स्पीशीजसाठी जे आपल्यासाठी हार्मफुल नाही आहेत त्या स्पीशीजसाठी सुद्धा हार्मफुल आहेत. मोनार्क बटरफ्लाय नावाची स्पीशीज आहे. हे जे मोनार्क बटरफ्लाय असतात खूप सुंदर असतात. यांच्यामध्ये डार्क कलर असतात त्यांच्या पंखांवर. ठीक आहे, मोनार्क बटरफ्लायच्या पंखांवर डार्क कलर असतात. हे जे मोनार्क बटरफ्लाय आहे ही नॉन टार्गेटेड स्पीशीज आहे. ही काय पेस्टिसाइड नाही आहे किंवा हे काय पेस्ट नाही आहे. ठीक आहे, हे काय डिसीज कॉज करत नाही. परंतु बीटी प्लांट जे आहेत या बीटी प्लांटच्या वापरामुळे मोनार्क बटरफ्लायची संख्या कमी झाली. मोनार्क बटरफ्लायची संख्या कमी झालेली आहे बीटी प्लांटचा वापर सारखा केल्यामुळे. तर आता ही स्पेसीज कदाचित असं होईल की काही दिवसानंतर ही स्पेसीज एक्सटेंड होऊन जाईल किंवा एंडेंजर्ड होऊन जाईल. समजतंय? तर मग हे ज्या नॉन टार्गेटेड स्पीशीज आहेत, अनटार्गेटेड स्पीशीज आहेत, ज्या बेनिफिशियल स्पीशीज आहेत त्यासुद्धा यामुळे मरत आहेत किंवा त्यांची संख्या कमी होत आहे. इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन द ह्युमन हेल्थ डिस्कस करूयात. बायोटेक्नॉलॉजिकल जे प्रॉडक्ट आहेत त्यामुळे ह्युमनला ॲलर्जी होऊ शकते. फॉर एक्झाम्पल
एक ब्राझील नट म्हणून प्लांट असते. या प्लांटमध्ये एक जीन असतो जो मिथानिन सिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल आहे. मिथानिन या अमायनो ॲसिडचं कंटेंट सोयाबीनमध्ये वाढावं म्हणून ब्राझील नट यापासनं जीन घेतला गेला जो मिथानिनसाठी कोड करतो आणि या जीनला सोयाबीनमध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं. हे जे सोयाबीन आहे हे सोयाबीन ज्या पर्सनने खाल्लं त्यापैकी खूप साऱ्या पर्सन्सला या सोयाबीनपासून ॲलर्जी क्रिएट झाली. म्हणून या सोयाबीनला बायोटिक सोयाबीन असं नाव ठेवलं गेलं. हा जो बायोटेक सोयाबीन आहे या बायोटेक सोयाबीनमुळे खूप साऱ्या लोकांना ॲलर्जी होते किंवा ॲलर्जी झालेली आहे, कारण इथे जो मिथानिन जीन जो आहे हा ब्राझील नट या प्लांटपासून घेतला आणि हा जीन इथे इंट्रोड्यूस केला. तर असे ॲलर्जिक इफेक्ट ह्युमनच्या बॉडीवर होऊ शकतात. तर दुसरा पॉईंट आहे लॉंग टर्म इफेक्ट्स ऑन द ह्युमन हेल्थ. बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट जे आहेत हे फार कमी वर्षांपासून 10 वर्षांपासून वापरले जातात. यांचा लॉंग टर्म इफेक्ट आणखी स्टडी केलेला नाही आहे की याचा लॉंग टर्म इफेक्ट ह्युमनवर काय होणार आहे. छोटासा पिरियड गेलेला आहे ज्या पिरियडमध्ये यांचा अभ्यास केलेला आहे. खूप सारा लॉंग पिरियड ज्यावेळेस जाईल त्यावेळेस समजेल की या बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्टचे इफेक्ट हे युजफुल होते की हार्मफुल असतील. ठीक आहे. त्यानंतर जे नवीन प्रोटीन इंट्रोड्यूस केले जातात या नवीन प्रोटीनचा हार्मफुल इफेक्ट ॲलर्जिक रिॲक्शन्स ह्युमनच्या बॉडीवर होऊ शकतात. खूप सारे नवीन प्रोटीन हे बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्टमुळे इंट्रोड्यूस केले जातात. ॲनिमल्समध्ये केलेले आहेत, हायब्रिड व्हरायटीजमध्ये केलेले आहेत. यांचे हार्मफुल इफेक्ट ह्युमनच्या बॉडीवर होऊ शकतात. याचबरोबर जे काही बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट आहेत हे काही वॅक्सिन तयार करण्यासाठी सुद्धा वापरले जातात. फॉर एक्झाम्पल आपण शिकलो होतो की प्लांटमध्ये वॅक्सिन तयार करायचं किंवा प्लांटमध्ये अँटीजन्स तयार करायच्या किंवा प्लांटमध्ये अँटीबॉडीज तयार करायच्या किंवा ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार करायच्या. तर असे जे फूड प्रॉडक्ट आहेत या फूड प्रॉडक्टमध्ये जर अँटीबॉडीज किंवा अँटीजन्सचे जीन इंट्रोड्यूस केले तर यामुळे काही हार्मफुल इफेक्टसुद्धा ह्युमनच्या बॉडीवर होऊ शकतात. सो ऑल दीज आर द इफेक्ट ऑन द ह्युमन हेल्थ. जे अननेसेसरी अँटीजन्स आहेत, जे रोग किंवा जे डिसीजेस आपल्या एरियामध्ये दिसत नाहीत किंवा इंडियामध्ये नाही आहेत, अशा डिसीजेससाठी जर अँटीजन्स या फूडमध्ये टाकलेले असतील आणि या व्हरायटी जर इकडे आपण इंडियामध्ये वापरल्या तर या व्हरायटीमुळे आपल्याला ॲलर्जिक रिॲक्शन्स होऊ शकतात किंवा अननेसेसरी डिसीज रेझिस्टंट त्या ऑर्गॅनिझम्समध्ये जाऊ शकतो. यासाठी टू कंट्रोल धिस की कोणते बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट वापरायला हवेत आपल्या देशामध्ये हे कंट्रोल करण्यासाठी एक कमिटी आपल्या गव्हर्नमेंटने तयार केलेली आहे. या कमिटीला म्हणतात जेनेटिक इंजिनिअरिंग ॲप्रुव्हल कमिटी. जेनेटिक इंजिनिअरिंग ॲप्रुव्हल कमिटी. ही जेनेटिक इंजिनिअरिंग ॲप्रुव्हल कमिटी डिसाईड करते की कोणते बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट इंडियामध्ये इंट्रोड्यूस करायचे आहेत. याचं एक एक्झाम्पल सांगता येईल की इंडियामध्ये बीटी टोबॅको किंवा बीटी कॉटन जे आहे ते वापरलं जातं. जनरली बीटी कॉटन जे आहे ते वापरलं जातं कारण कॉटन हे खाण्यासाठी नाही वापरत आपण, ठीक आहे. परंतु बीटी ब्रिंजल, बीटी टोमॅटो हे इंडियामध्ये वापरले जात नाहीत कारण जे नॅचरल टोमॅटो आहेत किंवा नॅचरल जे ब्रिंजल आहेत यांचंच उत्पादन इंडियामध्ये खूप जास्त होतं, ठीक आहे. म्हणून ही कमिटी जी आहे ही अप्रूव्ह करत नाही. जनरली बीटीचे जे फूड प्रॉडक्ट्स आहेत हे इंडियामध्ये अप्रूव्ह नाही आहेत, ठीक आहे. किंवा जेनेटिकली इंजिनियर्ड ज्या काही कोंबड्या असतील किंवा जे काही चिकन असतील किंवा कॅटल्स असतील हे आपल्याकडे अलाउड नाही आहेत वापरायला, ठीक आहे. पुढचा एक पॉईंट आपण पाहणार आहोत बायोपेटंट्स. बायोपेटंट काय असतात? सर्वप्रथम आपण पाहूयात व्हॉट इज अ पेटंट. पेटंट म्हणजे एखाद्या इन्व्हेंटरला, जो रिसर्चर आहे त्या रिसर्चरने एखादी प्रोसेस जर शोधून काढलेली असेल किंवा एखादा प्रॉडक्ट जर शोधून काढलेला असेल, मग तो प्रॉडक्ट एखादा आर्टिफिशियल DNA असेल किंवा एखादी सेल असेल, त्या सेलपासून मिळालेलं एन्झाईम असेल किंवा एखादं प्रॉडक्ट असेल किंवा जेनेटिकली इंजिनियर्ड प्रोटीन असेल, अशा वेगवेगळ्या प्रॉडक्टसाठी पेटंट हे ग्रँट केलं जाऊ शकतं. जो इन्व्हेंटर असेल त्याला, जो इन्व्हेंटर असेल त्याला एक तर प्रोसेस किंवा प्रॉडक्ट याचा हक्क दिला जातो 5 वर्षांसाठी, 7 वर्षांसाठी किंवा 10 वर्षांसाठी. इंडियामध्ये हे जे पेटंट आहे जनरली 5 वर्षांसाठी दिलं जातं. पेटंट ग्रँट होण्याच्या अगोदर सपोज पेटंट ग्रांट होण्यासाठी 1 ते 2 वर्ष लागत असतात, ठीक आहे. पेटंट ग्रांट होण्याच्या अगोदर पासनं 7 वर्ष आणि पेटंट ग्रांट झाल्यानंतर 5 वर्ष पेटंट इंडियामध्ये व्हॅलिड असतं. प्रत्येक कंट्रीजमध्ये हे पेटंटचे रूल्स वेगवेगळे आहेत.
एखाद्या पर्सनला प्रॉडक्टचं किंवा प्रोसेसचं पेटंट मिळालं तर त्या व्यक्तीला त्या प्रॉडक्टचा पूर्णपणे अधिकार मिळतो की तो कोणाला विकणार आहे, तो त्यापासून कसे लोकांना बेनिफिट देणार आहे, तो कसा त्याचा बेनिफिट करून घेणार आहे. ठीक आहे. इंडियामध्ये जनरली प्रॉडक्टचं पेटंट मिळत नाही, प्रोसेसचं पेटंट मिळतं. म्हणजे जो एक प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट 4 कंपन्या 4 वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतात. पण ज्या पहिल्या कंपनीने सपोज एका पद्धतीने ते प्रॉडक्ट बनवलेलं आहे त्या पद्धतीवर पेटंट इंडियामध्ये दिलं जातं. म्हणजे प्रोसेसवर पेटंट इंडियामध्ये दिलं जातं, प्रॉडक्टवर दिलं जात नाही. याच्या मागचं कारण असं आहे की जर प्रॉडक्टवर पेटंट दिलं तर ते प्रॉडक्ट त्या 5 वर्षांसाठी फक्त त्या व्यक्तीचाच अधिकार असणार आहे आणि तो व्यक्ती ते कितीही महाग विकू शकेल. बरोबर. म्हणून प्रॉडक्टवर पेटंट दिलं जात नाही. मग तेच प्रॉडक्ट वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवलं जाऊ शकतं आणि त्या प्रॉडक्टची प्राईस ही कॉम्पिटिटिव्ह राहू शकते. समजतंय. हे झालं पेटंटबद्दल. आता आपण बोलूयात बायो पेटंट. बायो पेटंट जे आहे याबद्दल आपण आत्ताच थोडंसं डिस्कस केलं होतं की DNA असेल किंवा RNA असेल किंवा एखादी सेल असेल, एन्झाईम असेल, त्यापासून बनवलेलं प्रॉडक्ट असेल, रिकॉम्बिनंट प्रोटीन असेल, याला आपण बायो पेटंट, यावर जर एखादं पेटंट घेतलं गेलं की याला आपण बायो पेटंट असं म्हणू शकतो. जो फर्स्ट बायो पेटंट आहे जगामध्ये सगळ्यात पहिले दिला गेला होता सुडोमोनास या बॅक्टेरियाबद्दल. सुडोमोनास हा बॅक्टेरिया जो आहे हा ऑइल स्पिल म्हणजे जिथे ऑइल पडलेलं असतं ना त्या ऑइलला डिग्रेड करून टाकतो. हा ऑइल डिग्रेडिंग बॅक्टेरिया आहे सुडोमोनास. ठीक आहे. तर सुडोमोनासचं फर्स्ट बायो पेटंट दिलं गेलं होतं जो ऑइल स्पिलमध्ये वापरला जाऊ शकत होता. ऑइल स्पिल म्हणजे जिथे पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये ऑइल पसरलेलं असतं त्या ऑइलला डिग्रेड करण्यासाठी हे बॅक्टेरिया वापरले जाऊ शकतात. ठीक आहे. हे फर्स्ट बायो पेटंट वापरलं होतं. त्यानंतरही काही बायो पेटंट दिले गेले, खूप सारे बायो पेटंट त्यानंतर दिले गेले. आता हे जे बायो पेटंट आहेत ना या बायो पेटंटचा जनरली ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत गैरफायदा घ्यायला लागल्या होत्या. गैरफायदा घेणं म्हणजे काय? बायोपायरसी करणं. बायोपायरसी करणं म्हणजे काय? पायरसी म्हणजे चोरी. जे काही ट्रॅडिशनल नॉलेज आहे इंडियासारख्या कंट्रीमध्ये किंवा ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत यांच्यामध्ये जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे या ट्रॅडिशनल नॉलेजला चोरायचं किंवा या ट्रॅडिशनल नॉलेजला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करून त्यावर पेटंट घ्यायचं आणि त्याद्वारे खूप सारे पैसे कमवायचे, याला बायोपायरसी असं म्हणतात. सो इट इज अ थेफ्ट ऑफ द नॅचरल प्रॉडक्ट, नॅचरल रिसोर्सेस फ्रॉम द डेव्हलपिंग कंट्रीज बाय द डेव्हलप्ड कंट्रीज. राईट. मग अशा बायोपायरसीच्या केसेस इंडियाच्या बाबतीत सुद्धा झालेल्या आहेत. एक एक्झाम्पल आपण घेऊयात. पेटंटिंग ऑफ द नीम ॲझाटिरॅक्टा इंडिका. ची एक कंपनी होती. या कंपनीने असा दावा केला की त्याने या नीमपासून म्हणजे ॲझाटिरॅक्टा इंडिकापासून नीम ऑइल तयार केलेलं आहे आणि हे जे नीम ऑइल आहे यामध्ये फंगिसिडल प्रॉपर्टीज असतात. त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंट जे आहे आणि CSIRच्या ज्या लॅब आहेत किंवा इंडियन सायंटिस्ट जे आहेत यांनी या पेटंटच्या विरोधात अपील केली US कोर्टामध्ये आणि अपील केल्यानंतर हे जे पेटंटिंग आहे नीमचं किंवा हे जे बायो पेटंट ज्या कंपनीला मिळालं होतं ते रद्द केलं गेलं. असंच बायोपायरसीचं दुसरं एक्झाम्पल आहे पेटंट इन बासमती. बासमती राईस इंडियामध्ये हजारो वर्षांपासून वापरला जातो. USची एक कंपनी आहे, टेक्सास बेस्ड एक कंपनी होती. त्या कंपनीने ज्या सेमीडॉर्फ व्हरायटी होत्या त्यांच्याकडे ज्या राईसच्या व्हरायटी होत्या त्यांचं इंडियन बासमती राईसबरोबर क्रॉसिंग केलं. इंडियन बासमती राईसचे जीन त्या सेमीडॉर्फ व्हरायटीमध्ये इंट्रोड्यूस केले आणि अशा पद्धतीने नवीन व्हरायटी बनवली. तिला नाव दिलं टेक्समती. त्यांनी सांगितलं की त्यांनी एक नवीन व्हरायटी राईसची शोधून काढलेली आहे आणि त्यावर त्यांना बायो पेटंट पाहिजे होतं. जर असं पेटंट त्यांना ग्रँट झालं असतं आणि जर हे पेटंट काही वर्षांसाठी ग्रँट झालं असतं तर इंडियाचा जो बासमती आहे हा आपल्याला बाहेर विकता आला नसता. कारण US मध्ये प्रॉडक्टवर सुद्धा पेटंट मिळतं. ओके. तर मग पेटंट हे यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने आणि CSIR लॅबने अपील केलं US कोर्टामध्ये आणि मग त्यांचं बासमती राईसचं पेटंटसुद्धा कॅन्सल झालं. हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे बायोपायरसीचं. तिसरं एक्झाम्पल आहे हळदीचं, टर्मरिकचं. इंडियन बेस्ड 2 सायंटिस्ट होते. इंडिया बेस्ड US मध्ये असलेले सायंटिस्ट होते आणि एक कंपनी होती. या कंपनीने टर्मरिक म्हणजे जे हळद आहे या हळदीचे जे काही अँटीबायोटिक प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज डिस्कवर केलेल्या आहेत असं सांगितलं आणि यावर पेटंट घेतलं. आता इंडियामध्ये तुम्हाला माहिती की टर्मरिक किंवा हळद जी आहे ही आपल्या डे टू डे लाईफमध्ये वापरली जाते.
ही आत्तापासून वापरली जात नाही, तर ही हजारो वर्षांपासून वापरली जाते, कारण यामध्ये अँटीबायोटिक प्रॉपर्टीज असतात. मग याच्या विरोधात सुद्धा अपील केलं गेलं आणि याशी रिलेटेड जे बायोपेटंट आहे ते सुद्धा कॅन्सल झाले. तर यालाच म्हणतात बायोपायरसी. म्हणून असे जे बायोपायरसीचे केसेस कमी करायचे असतील तर जे काही चिल्ड्रन असतील किंवा जे काही लोक असतील, इंडियन लोक जे असतील, यांच्यामध्ये अवेअरनेस इन्क्रीज करायला हवा. व्हॉट इज बायोपायरसी, व्हॉट इज बायोपेटंट, किंवा हे पेटंट कसं ग्रँट केलं जातं, किंवा बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट कसे वापरले जातात, याबद्दल एक जनरल अवेअरनेस क्रिएट करणं आवश्यक आहे. ओके, म्हणून हा टॉपिक या लेसनमध्ये इन्क्लूड केलेला आहे, बायोपेटंट अँड बायोपायरसी. ठीक आहे, यावर काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. हा विचारला जाऊ शकतो फर्स्ट बायोपेटंट कोणता होता, तर हा सुडोमोनास या बॅक्टेरियावर फर्स्ट बायोपेटंट होता, जो ऑइल स्पिल म्हणजे ऑइल जे पडलेलं असतं त्या ऑइलला डिग्रेड करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. सॉईलमध्ये ऑइल असेल किंवा यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये कधी कधी ऑइल पडलेलं असतं, त्याला पण डिग्रेड करण्यासाठी सुडोमोनास बॅक्टेरिया वापरला जाऊ शकतो. बायोपायरसीच्या या 3 केसेस, पेटंटिंग ऑफ द नीम, पेटंटिंग ऑफ द बासमती अँड पेटंटिंग ऑफ द हल्दी, यावर सुद्धा एखादा MCQ किंवा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. इथे हा लेसन आपण कंप्लीट केलेला आहे. आता आपण या लेसनवरचे काही MCQs आणि PYQs डिस्कस करूयात.